महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये मी योगिता आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। त्यासाठी लागणारं साहित्य आहेत शेंगदाणे भाजून आणि कूट बारीक करून घेतला आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे आणि 2 ते 3 तास भिजवलेले साबुदाणे। तुम्ही बघू शकता साबुदाणा हा पूर्ण दाबला जातोय, म्हणजे तो पूर्ण भिजला। निदान खिचडीसाठी साबुदाणा असाच हवा। तुम्ही बघू शकता इथं मी तेल तापत ठेवलंय। तर आता आपण खिचडीला सुरुवात करूया। आधी आपण घालून हिरव्या मिरचीचा ठेचा, तेल थोडं प्रमाणातच घाला, जास्त घालू नका। त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ। मीठ आणि मिरची एकत्र छान परतवून घ्यायची, मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत। साबुदाणा खिचडी उपवासालाच खाल्ली जाते असं काही नाही, आपण एरवी पण बनवू शकतो। मिरची परतून झाली, आपण आता याच्यात साबुदाणा घालणार आहोत। मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटं साबुदाणा परतवायचा आहे। संपूर्ण मोकळी होऊ दे खिचडी, जर साबुदाणा व्यवस्थित भिजला असेल तर। साहित्यामध्ये मी एक गोष्ट सांगायची विसरले, उकडलेले बटाटे घेतले। साधारण साबुदाण्याच्या कलरमध्ये बदल झालेला आहे। 3 ते 4 मिनिट आपले परतून झाले साबुदाणे। चारी बाजूने व्यवस्थित मिरची लागली आहे। आता आपण याच्यावर शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। शेंगदाणे घातल्यानंतर खिचडी मोकळी झाली। आधी साबुदाणा परतवायचा, साबुदाणा मिरची एकत्र झाल्यानंतर वरून शेंगदाणे घालायचे। साबुदाणा शेंगदाणे मोकळे झाले, त्यात आपण कुस्करलेले बटाटे घालायचे।
बटाटे सर्वात शेवट घालायचे. उकडलेले बटाटे खिचडी बनवायला खूप सोपी आणि लवकर होते. खिचडी चिकट होऊ नये म्हणून साबुदाण्याचे प्रमाणचे पाणी टाकायचं. उपवास वगैरे असं आपण शेवाय बनवून खाऊ शकतो. आपली साबुदाणा खिचडी रेडी. वरतून आपण त्याच्यात कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर तुम्ही उपासाला खात नसाल तर नका घालू. आपण 2 मिनटं गॅस बंद करूया. कोथिंबीर तुम्हाला चालत असेल तर घाला. तुम्हाला हवं असेल तर जिरे तुम्हाला चालत तुम्ही जिरे टाकू शकता. मी जिरे नाही टाकत. वरण घालूया कोथिंबीर. पुन्हा एकदा त्याला हलवून घेऊया. मी अशाच पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवते.
कोथिंबीर सगळीकडे लागली. आता आपण सर्विंग बाउलमध्ये करूया. तुम्ही बघू शकता इथे आपली साबुदाणा खिचडी तयार आहे. तुम्ही ती दह्यासोबत खाऊ शकता. डेकोरेशनसाठी बटाट्याचे चिप्स वापरले, साबुदाणा कुरडई आहे आणि साबुदाण्याचे पातळ पापड देखील वापरलेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.